नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मची प्रोसेस जवळपास एक 8 ते 10 दिवसानंतर सुरू होईल. बऱ्याच स्टुडंटनी माझ्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स केलेल्या होत्या की सर मागच्या वर्षीचा कट ऑफ काय आहे, कॉलेज वाईज आम्हाला कट ऑफ पाहिजे आणि कितीला ॲडमिशन्स म्हणजे डायरेक्ट सेकंड इयरचं कास्ट वाईज ॲडमिशन्स क्लोज झालेले आहेत. तर हाच व्हिडिओ आहे. ह्या व्हिडिओद्वारे आपण तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयरचा लास्ट इयर म्हणजेच मागच्या वर्षीची प्रोसेस झालेली होती त्याचा कट ऑफ काय होता सेकंड कॅप राऊंड नंतर तो मी ह्या व्हिडिओद्वारे दाखवायचा प्रयत्न करतो. So before going to the detail about this direct second year B.Pharm process, merit list or cut-off process, कॅटेगरीज क्लिअर करून घेतो. तुमच्या टोटल 7 डिफरंट कॅटेगरीज असतात फॉर्म भरताना. ओपन असेल, ओबीसी असेल, VJNT असेल, SC, ST, SBC आणि EWS ह्या टोटल 7 कॅटेगरी आहेत. तर त्यामध्ये 2 डिफरंट कॅटेगरीज पडत असतात. ओपन मध्ये लेडीज ओपन आणि जनरल ओपन, तसंच ओबीसी मध्ये पण जनरल ओपन आणि लेडीज ओपन अशा प्रत्येक कास्ट वाईज लेडीजसाठी आणि जनरलसाठी डिफरंट जागा, डिफरंट सीट्स अवेलेबल प्रत्येक कॉलेजवरती असतात. तर तुमचा डाऊट क्लिअर करतो जेणेकरून कट ऑफची लिस्ट बघताना तुमचं कन्फ्युजन व्हायला नको. त्यानंतर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये तुम्ही जर ट्राय करत असाल तर खूप युनिव्हर्सिटीज आहेत. हे युनिव्हर्सिटीज तुम्ही तुमच्या एरिया वाईज सिलेक्ट करायला पाहिजे. आता स्टुडंटच्या मनात डाऊट येऊ शकतो, हा काय प्रकार आहे? डिअर स्टुडंट, ज्यावेळेस तुम्ही डिप्लोमा फार्मसी करत होता महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला एकच विद्यापीठ होतं, त्याचं नाव होतं MSBT. जे टेक्निकल MSBT बोर्ड होतं. जेवढे डिप्लोमा फार्मसीचे कोर्सेस होते ते MSBTच्या अंडर होते. म्हणजे एकच बोर्ड होतं, एकच एक्झाम पॅटर्न होतं. बट आता ज्या वेळेला तुम्ही B.Pharmला जाणार आहात, डायरेक्ट सेकंड इयर B.Pharmला ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं युनिव्हर्सिटी पॅटर्न लागू होतो. सेमिस्टर पॅटर्न असतो, म्हणजे 6 महिन्याला एक्झाम्स असतात. प्रत्येक युनिव्हर्सिटीचा क्रायटेरिया पॅटर्न वेगळा असतो. सिलेबस मात्र सगळ्या युनिव्हर्सिटीचा सेम, जो PCIनी दिलेला आहे तोच सिलेबस सगळ्या युनिव्हर्सिटी फॉलो करत आहे. बट प्रत्येक विद्यापीठाचा स्ट्रॅटर्जी एक्झाम पॅटर्न हा वेगळा आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांनी ज्या वेळेला ते ऍडमिशन घेणार आहेत त्याच्या अगोदर त्यांनी कन्सिडर करून ठेवायला पाहिजे की मला कुठल्या विद्यापीठामध्ये जायचं. मग ॲटोनॉमस विद्यापीठ असेल, भारतीय विद्यापीठ, बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी आहे, बाटो युनिव्हर्सिटी आहे, त्यानंतर गोंडवा युनिव्हर्सिटी आहे, मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, हे बरेच सारे विद्यापीठ आहेत. आता तुम्ही कुठं राहताय आणि तुमच्या जवळपास कुठलं विद्यापीठ आहे, तुमच्या ज्या गावात तुम्ही आहात किंवा ज्या सिटीमध्ये आहात त्या सिटीच्या अंडर कुठली युनिव्हर्सिटी आहे हे तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता आणि त्याच्यावरून तुम्ही युनिव्हर्सिटी सिलेक्ट करू शकता. ज्या वेळेला कॅपराऊंड प्रोसेस सुरू होईल त्यावेळेला मात्र तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता त्यानंतर तुम्ही कुठल्या जिल्ह्यामध्ये आहात किंवा कुठल्या जिल्ह्यामध्ये तुम्ही जाऊ शकता. आपल्या महाराष्ट्रामध्ये हे सगळे एवढे सारे जिल्हे आहेत, ह्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला कुठला जिल्हा जवळ आहे किंवा तुम्ही कुठल्या जिल्ह्यामध्ये चांगली युनिव्हर्सिटी आहे हे तुम्ही प्री प्लॅन करून ठेवायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला ज्या वेळेला युनिव्हर्सिटी डिसाईड करणार आहात, ज्या वेळेला तुम्ही कॅपराऊंड प्रोसेसमध्ये कॉलेज डिसाईड करणार आहात त्यावेळेला हे इझी जाऊ शकतं. चला तर मग आता कट ऑफ बघूयात काय होतं. तर हा मागच्या वर्षी डायरेक्ट सेकंड इयर सेकंड कॅपराऊंडचा जो कट ऑफ होता त्याचा शेड्यूल किंवा त्याचा मार्क्सचा जो कट ऑफ आहे तो तुमच्या समोर आहे. तुम्ही बघितलं तर सुरुवातीला गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ अमरावती त्यामध्ये फक्त EWS ची सीट होती. त्या EWS चं मेरिट जे होतं ते 96.70% होतं. म्हणजे त्या कॉलेजची वॅकन्सी, म्हणजे तुम्ही ज्या वेळेला फॉर्म भरणार आहात त्याच्या अगोदर वॅकन्सीज प्रत्येक कॉलेजच्या निघतात. डायरेक्ट सेकंड इयर साठी किती वॅकन्सी आहे हे त्या वॅकन्सी मॅट्रिक्स मध्ये दिसतं आणि त्यानंतर मग त्याच्यावरती स्टुडंट्स अप्लाय करून ती सीट्स अवेलेबल आहे का, त्यांना जी कॅटेगरीची पाहिजे त्यानंतर ते अप्लाय करू शकतात. दुसरं कॉलेज आहे पुसळ जिल्हा यवतमाळमध्ये, जनरल ओपन, लेडीज ओपन, लेडीज SC, EWS प्रत्येक कॅटेगरीचे मेरिट तुम्हाला समोर दिसतंय. आता मी साइड बाय साइड स्लोली तुम्हाला दाखवतो, तुम्ही व्हिडिओ पॉज करा, तुम्हाला जे मेरिट पाहिजे तुम्ही लिहून घेऊ शकता. हे आहे JSPM नाईक इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, म्हणजे सुधाकरराव नाईक इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेजचं हे मेरिट आहे. तसंच सिमिलरली पुढं विद्याभारती कॉलेज ऑफ फार्मसी,
आता हे PWD काय, फिजिकली हँडिकॅप सीट आहेत. जी ओपन, जनरल ओपन. GNTC म्हणजे जनरल एनटीसी. आता जनरल एनटीसी मध्ये लेडीज आणि जनरल कॅटेगरी म्हणजे मेल आणि फिमेल दोन्ही त्यामध्ये कन्सिडर केले जातात. मात्र यल असेल म्हणजे लेडीज सीट असेल तिथं मात्र फक्त लेडीजच अप्लाय करू शकतात. तर ह्या कॉलेजचा कट ऑफ तुम्ही बघू शकता. विद्याभारती कॉलेज ऑफ फार्मसी अमरावती. त्यानंतर आहे अनुराधा कॉलेज ऑफ फार्मसी चिखली. मार्क्स दिसत आहेत आणि वरती जे नंबर दिसत आहेत ना ते मेरिट नंबर असतात, जे की तुम्हालाही तुम्ही फॉर्म भरल्यानंतर ते दिसतात मिळतात. त्यानंतर पुढचं कॉलेज आहे यवतमाळ जिल्हा विकास समिती. त्या कॉलेजचे मेरिट तुम्ही बघू शकता. हा पहिला स्लॉट जो दिसतोय त्यांची सिरियल जवळपास 1000 म्हणजे 1000 नी सुरू झालेली आहे. हा मोस्टली विदर्भ एरिया आहे, म्हणजे नागपूर, जालना, बुलढाणा, अमरावती ह्या साईडचे कॉलेजेस सुरुवातीला दिसत आहेत तुम्हाला. आता हे कॉलेज आपण कन्सिडर करूया. डॉक्टर राजेंद्र गोडे कॉलेज ऑफ फार्मसी मलकाप बुलढाणा तिकडचं आहे हे. ह्यामध्ये तुम्ही बघितलं तर हा डिफरंट कोटा दिसतोय तुम्हाला. डिफेन्स कोटा, PWD म्हणजे फिजिकली हँडिकॅप कोटा आहे, जनरल ओपन, जनरल ST, त्यानंतर जनरल NT. ह्या प्रत्येक कॅटेगरीज आहेत आणि प्रत्येक कॅटेगरीचे मार्क्स तुम्हाला दिसत आहेत बघा. त्यावेळी ही ऑनलाईन एक्झाम झालेली होती, त्याच कट ऑफ आहे हा मागच्या वर्षीचा. 92.90% डिफेन्सचा होता, जनरलचा 93.90. तर हा जो कट ऑफ आहे हा तुम्ही बघू शकता. स्लोली मी स्क्रीन मूव्ह करतोय, त्या पद्धतीने तुम्ही ते बघू शकता. प्रत्येक कॉलेजेस बघू शकता. युनिव्हर्सिटी सिलेक्ट करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही कुठं राहताय, तुम्हाला जवळ कुठली युनिव्हर्सिटी आहे तुम्ही कन्सिडर करणं फार फार गरजेचं आहे. आता तुम्हाला जे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स लागत आहेत त्याचाही व्हिडिओ आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये दिलेला आहे, तो तुम्ही बघू शकताय. श्री स्वामी समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी धामणगाव अमरावती हे पण बघू शकता. डिफरंट कॅटेगरीचे मेरिट्स दिलेले आहेत, कट ऑफ्स दिलेले आहेत, हे तुम्ही बघू शकता. याची PDF मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला अवेलेबल करून देतो. मी त्यातून ते अपलोड करू शकता, त्यातून ती बघू शकता. त्यानंतर कॉलेज आहे कमल प्रकाश फार्मसी कॉलेज अँड रिसर्च सेंटर खेरडा. डिफरंट कॉलेजेस त्याचा सेकंड कॅप राऊंडचा जो मेरिट लिस्टचा नंबर आहे, म्हणजे मेरिट कितीला क्लोज झालेला आहे ते ह्यामध्ये तुम्हाला दिसतंय. त्यानंतर बुलढाणा येळगाव मधलं कॉलेज आहे हे. हे डिफरंट कॉलेजेस आहेत. कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चिखली. त्यानंतर मराठवाडा एरिया सुरू झालेला बघा 2000 पासून. गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसीचं हे मागच्या वर्षीचं मेरिट आहे. ज्या सीट्स अवेलेबल होत्या त्याच हे मेरिट दिसतंय. जी जागा उपलब्ध असेल त्याच फक्त मेरिट दिसणार तुम्हाला. त्यानंतर मराठवाडा युनिव्हर्सिटी जी आहे स्वामी रामानंद तीर्थ नांदेडची, त्या डिपार्टमेंटचे मेरिट आहे. त्यानंतर उस्मानाबाद, निलंगा, मौलाना आझाद एज्युकेशन ट्रस्ट, YB चव्हाण कॉलेज ऑफ फार्मसी. म्हणजे ज्या सीट्स उपलब्ध होतील त्याचंच मेरिट तुम्हाला दिसणार आहे. तर ह्या वर्षी हे मेरिट्स मे बी डिफरंट असू शकतं. त्या कॉलेजमध्ये कोणती सीट अवेलेबल आहे त्याच्यावरून त्याचं मेरिट ठरणार आहे.
शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी, अलमला, लातूर डिस्ट्रिक्ट मधले कॉलेज आहे. यश इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी औरंगाबाद, गेवराई, लातूर, दयानंद एज्युकेशन सोसायटी. कट ऑफ्स तुम्हाला फार महत्वाचे आहेत. बऱ्याच स्टुडंट्सनी कमेंट बॉक्समध्ये विचारलं होतं की सर प्लीज आम्हाला कट ऑफ्स माहिती पाहिजेत, कट ऑफ असतील तर प्लीज द्या. ह्यासाठीच हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे. अंबेजोगाई कॉलेजमध्ये किती लागलेलं होतं, लातूर, विलासराव देशमुख फाउंडेशन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट लातूर, याची पीडीएफ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा मिळेल, बघू शकताय, काही प्रॉब्लेम नाहीये. तिथं मी लिंक अवेलेबल करून देतो. परभणीमध्ये किती मेरिट लागलेलं आहे, सीट्स अवेलेबल किती होत्या आणि कोणती सीट एक्झॅक्टली अवेलेबल होती ह्याच्यावरती डिपेंड राहतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक बघायचं आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही बघू शकता. राजेश भैया टोपे, कॉलेज ऑफ बी फार्मसी, निपाणी, औरंगाबाद. याचं मेरिट दिसत आहे इथं आपल्याला. तसे खूप सारे इन्स्टिट्यूट्स आहेत, जवळपास 119 पेजेस ही पीडीएफ आहे. ह्याची पीडीएफ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये अवेलेबल करून देतो. तुम्हाला जे कॉलेज पाहिजे आहे त्या कॉलेजचा तुम्ही कट ऑफ बघू शकता. आता मी मोस्टली आमच्या रिजन मध्ये जे कॉलेज आहेत, स्पेशली पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर ह्या रिजन्सचे कॉलेज कसे फोकस करतो. मुंबई रिजन्स मधले कॉलेज आहेत सर्व हे. किती गव्हर्नमेंट कॉलेज आहेत, कोणते एडेड कॉलेज आहेत, तर त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्येच ते दिसतंय. त्याच्या टायटल मध्ये ते दिसत असतंय. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ते तिथं बघू शकतात. इथून हा कराड गव्हर्नमेंट कॉलेज लास्ट इयरला SC आणि ST कॅटेगरीचे मेरिट. SCचं होतं 96.7, STचं होतं 95.90. भारतीय विद्यापीठ कोल्हापूरचे मेरिट्स आहेत. नंतर राजगड विद्यापीठ, भोर, सगळे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये बघू शकता. सेकंड राऊंड नंतर, सेकंड कॅप राऊंड झाल्यानंतर जे मेरिट होतं ते दिसतंय. पेठवडगाव अशोकराव माने कॉलेज ऑफ फार्मसी मेरिट दिसतंय. तात्यासाहेब कोरे वारणानगरचं मेरिट जनरलचं 93.20, SCचं 91.7, NTBचं 93%, OBCचं 89%, OBC लेडीजमध्ये 89.70, EWSचं 82.20. असे डिफरंट कॉलेजेस आहेत. पुणे विद्यापीठातले कॉलेजेस आहेत, शिवाजी विद्यापीठातले. हे डिपेंड्स ऑन तुम्ही कुठल्या कॉलेजला घेणार आहात आणि तुम्ही कुठल्या कॅटेगरीला अप्लाय करताय त्याच्यावरती हे डिपेंड्स आहे. DY पाटील पुणे बघू शकता, मेरिट 96.60. आय होप सगळ्यांना हे समजेल. ह्याची PDF मी तुम्हाला देतो. सगळे कॉलेजेस तुम्ही बघून घ्या, त्याचा कट ऑफ तुम्ही बघून घ्या. काही डाऊट्स प्रॉब्लेम असतील तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये मात्र मेसेज करा. थँक्यू सो मच.